भयंकर असुर हिरवा राक्षस सावलीतून बाहेर पडताच पृथ्वी थरथरली, त्याच्या गर्जनेने झाडे तोडली आणि दैवी प्राण्यांना त्यांचे जीवन वाचवण्यासाठी पळून जाण्यास भाग पाडले. त्याचे लाल रंगाचे डोळे विनाशाच्या तहानेने पेटले. त्याचा भाऊ राक्षस कालासूर, ज्याचा प्रधान महेश्वराने पराभव केला, त्याचा सूड घेण्याच्या ज्वलंत इच्छेने तेजस्वी झाले. प्रत्येक पावलावर जमीन फुटली आणि हवा द्वेषपूर्ण ऊर्जेने भरली. भयंकर असुरचे विशाल उंच शरीर जंगलावर पसरले, त्याचे तीक्ष्ण नखे हवेतून कापत होते. चपळ आणि वेगवान दैवी प्राणी त्याच्या प्रहारांना चुकवून गेले, परंतु राक्षसाच्या अथक क्रोधाने त्यांना काठावर ढकलले. मग त्याने ते पाहिले, दिव्य सोनेरी फूल त्याच्या पाकळ्या सूर्यासारख्या चमकत होत्या. एका कुरतडलेल्या हाताने त्याने ते त्याच्या देठावरून उपटले आणि फुलाची तेजस्वी ऊर्जा त्याच्या अस्तित्वातून वाहू लागली. भयंकर असुरचे शरीर चमकू लागले, त्याची शक्ती अकल्पनीय उंचीवर पोहोचली. हताश झालेल्या दैवी प्राण्यांनी पृथ्वीचे तारणहार प्रधान महेश्वर यांना हाक मारली. त्यांनी उत्तर दिले. त्यांच्या उपस्थितीने काळोख्या आकाशाला प्रकाश दिला. एका प्रचंड उडीसह तो भयंकर असुरांसमोर उतरला, त्याचे डोळे दैवी क्रोधाने जळत होते. भयंकर असुर, तुझा अंधार इथेच संपतो. प्रधान महेश्वर यांनी मेघगर्जनेसारखा आवाज काढला. युद्ध भडकले. दोन्ही महापुरुष शक्तीचे एक अद्भुत प्रदर्शन करत भिडले. प्रधान महेश्वरांची दैवी शक्ती भयंकर असुरांच्या काळ्या जादूशी भिडली, ज्यामुळे संपूर्ण पृथ्वीवर धक्कादायक लाटा पसरल्या. दोन्ही शत्रूंमध्ये वार होत असताना, त्यांच्या हालचाली विजेच्या वेगाने होत असताना, त्यांच्या गर्जना बधिर करणाऱ्या दैवी प्राण्यांनी आश्चर्याने पाहिले. प्रधान महेश्वरांनी त्यांची परमशक्ती बोलावली आणि प्रकाशाचा एक किरण बाहेर पडला आणि हजार सूर्यांच्या शक्तीने भयंकर असुरांवर आदळला. राक्षस अडखळला, त्याचे शरीर दैवी ऊर्जेने पेटले. प्रधान महेश्वरांनी तो क्षण पकडला, त्याचा हात सोनेरी फुलाभोवती बंद झाला. विजयी जयघोषाने त्याने फूल उंच उंच केले, त्याची शक्ती त्याच्यातून उसळत होती. अंधाराने ग्रासलेला भयंकर असुर पुढे सरकला, पण महेश्वराची दैवी शक्ती खूपच जास्त होती. राक्षसाचे शरीर विघटित होऊ लागले, त्याच्या किंकाळ्या जंगलात प्रतिध्वनित होऊ लागल्या आणि तो शून्यात गायब झाला. विजयी होऊन महेश्वरने सोनेरी फूल प्राचीन मंदिरात ठेवले, जिथे दैवी प्राण्यांनी त्याचे रक्षण केले. जंगल पुन्हा एकदा शांततेने भरले, पृथ्वी पुन्हा तिच्या नैसर्गिक संतुलनात आली.